कृती 2. खाली दिलेल्या प्रत्येक तक्त्यात विमान प्रवासासाठी 2 ठिकाणातील लागणारे अंदाजे इंधन दर्शविले आहे. या तक्त्याचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिही. म्हणजे इथे आपल्याला असे सांगितले आहे की खाली एक विमान प्रवासासाठी 2 ठिकाणातील प्रवास करण्यासाठी विमानाला लागणारे अंदाजे इंधन दर्शविले आहे. ते आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करून दिलेले खालील प्रश्न सोडवायचे आहेत. तर चला पहिला प्रश्न वाचूया. सर्वात जास्त इंधन कोणत्या 2 शहरातील प्रवासासाठी लागते? तर इथे आपल्याला असे सांगितले आहे की सर्वात जास्त जे इंधन आहे ते कोणत्या 2 शहरातील प्रवासासाठी लागते. तर पहा, मुंबई ते लंडन 1,50,000 लिटर इंधन लागते मुंबई ते लंडनला विमानातून प्रवास करण्यासाठी. मुंबई ते सिडनी 1,00,000 लिटर इंधन लागते. आणि मुंबई ते न्यूयॉर्कला लागते 1,30,000 लिटर. आणि मुंबई ते मॉस्कोला जाण्यासाठी 1,36,000 लिटर इंधन लागते. तर यावरून आपल्याला समजते की सर्वात जास्त इंधन मुंबई ते लंडन या 2 शहरातील प्रवासासाठी लागते, जे सर्वात जास्त आहे वरील दिलेल्यापैकी 1,50,000 लिटर. तर चला इथे आपण लिहूया मुंबई ते लंडन. इथे मी पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणार आहे. तुम्ही सुद्धा पूर्ण वाक्यात उत्तर लिहू शकता किंवा तुम्ही शॉर्टकट वापरून फक्त मुंबई ते लंडन सुद्धा लिहू शकतात, पण मी इथे पूर्ण वाक्यात लिहित आहे. चला लिहूया. सर्वात जास्त इंधन मुंबई ते लंडन या 2 शहरातील प्रवासासाठी लागते. अशा प्रकारे मी इथे पूर्ण वाक्यात लिहिलेले आहे. तुम्ही शॉर्टकट वापरून सुद्धा लिहू शकता. तर चला आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. मुंबई ते सिडनी व मुंबई ते मॉस्को दोन्ही प्रवासासाठी एकूण किती इंधन लागते? तर इथे आपल्याला असे विचारले आहे की मुंबई ते सिडनी व मुंबई ते मॉस्को दोन्ही प्रवासासाठी एकूण इंधन किती लागते? त्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही प्रवासात लागणाऱ्या इंधनाची बेरीज करावी लागेल. तर चला बेरीज करूया. त्यासाठी मी एक पान घेतलेले आहे, त्याच्यावर आपण बेरीज करूया आणि आलेले उत्तर इथे लिहूया. तर मुंबई ते सिडनीला प्रवास करण्यासाठी आपल्याला किती इंधन लागते? मुंबई ते सिडनी 1,00,000 लिटर. तर चला इथे लिहूया 1,00,000 लिटर अधिक मुंबई ते मॉस्कोसाठी 1,36,000 लिटर. 1,36,000 लिटर. आता आपण याची बेरीज करूया. 0 6 6 3 1 आणि 1 2. तर आपले उत्तर आले
2,36,000. ठीक आहे, म्हणजे एकूण लागणारे इंधन आहे या दोन्ही मुंबई ते सिडनी आणि मुंबई ते मॉस्को या दोन्ही प्रवासासाठी एकूण जे इंधन लागणारे आहे ते एकूण आहे 2,36,000. तर चला इथे मी पूर्ण वाक्यात लिहिणार आहे. तुम्ही तुमच्या मनासारखे शॉर्टकट किंवा पूर्ण वाक्यात सुद्धा लिहू शकता, पण मी इथे पूर्ण वाक्यात लिहित आहे. मुंबई ते सिडनी व मुंबई ते मॉस्को या दोन्ही प्रवासासाठी एकूण, इथे मला जागा पुरलेली नाही आहे. जर तुम्ही पूर्ण वाक्यात लिहित असताना तुम्हाला जागा पुरलेली असेल तर चांगली गोष्ट आहे, पण मला इथे जागा पुरलेली नाही आहे म्हणून मी खाली लिहित आहे. तर तुम्हाला पुरली असेल तर खाली तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही. तर प्रवासासाठी एकूण 2,36,000 लिटर इंधन लागते. इंधन लागते. अशा प्रकारे इथे आपण दुसरे उदाहरण सोडवलेले आहे. आता आपण तिसरे उदाहरण पाहूया. मुंबई ते मॉस्को या प्रवासापेक्षा मुंबई ते लंडन या प्रवासात किती किमी जास्त इंधन लागते. कमी किंवा जास्त इंधन लागते. तर आपल्याला इथे कमी किंवा जास्त हे शोधून उत्तर लिहायचे आहे वजाबाकी करून. तर चला पाहूया, पानावर करूया आधी एका. इथे आपल्याला म्हटले आहे की मुंबई ते मॉस्को या प्रवासात किती इंधन लागते, तर 1,36,000 लिटर. आणि मुंबई ते लंडन या प्रवासात 1,50,000 लिटर, जे वरील दिलेल्यापैकी सर्वात जास्त आहे. तर इथे आपल्याला असे विचारले आहे की मुंबई ते मॉस्को या प्रवासापेक्षा मुंबई ते लंडन या प्रवासात किती कमी जास्त इंधन लागते. हे तर आपल्याला कळालेच असेल की जास्त इंधन लागते मुंबई ते लंडन प्रवासात मुंबई ते मॉस्कोपेक्षा. तर आपण किती जास्त लागते ते उत्तर काढूया वजाबाकीने. मुंबई ते लंडन प्रवासात लागणारे इंधन वजा मुंबई ते मॉस्को या प्रवासात लागणारे इंधन. तर मुंबई ते लंडन या प्रवासात लागणारे इंधन आहे 1,50,000 लिटर. ठीक आहे, आता यातून वजा करायचे आपल्याला. मुंबई ते मॉस्को जी आहे 1,36,000 लिटर. 1,36,000 लिटर. आता याची वजाबाकी करूया. 0 मधून 6 जात नाहीत. 10 मधून 6 काढूया, इकडचा एक हातचा घेऊन. तर 10 मधून 6 काढले उरतात 4. इकडे उरले 4 कारण की इकडे एक हातचा दिल्यामुळे. 4 मधून 3 काढले उरले 1. 1 मधून 1 काढले 0, म्हणजे 14,000 लिटर इंधन जास्त लागते मुंबई ते मॉस्को या प्रवासापेक्षा मुंबई ते लंडन या प्रवासासाठी. तर आता आपण हे पूर्ण वाक्यात लिहूया. मुंबई ते मॉस्को
या प्रवासापेक्षा मुंबई ते लंडन 14,000 लिटर कमी किंवा जास्त मध्ये जास्त आलेले आहे, तर जास्त लिहूया इथे. जास्त इंधन लागते. अशा प्रकारे आपण इथे तिसरे उदाहरण सोडवलेले आहे. आता आपण चौथे उदाहरण पाहूया. सर्वात कमी इंधन कोणत्या प्रवासादरम्यान लागते? तर इथे आपल्याला असे विचारले आहे की सर्वात कमी जे इंधन आहे ते कोणत्या प्रवासादरम्यान लागते? तर ते आहे मुंबई ते सिडनी, जे सर्वात कमी या दरम्यान लागणाऱ्या प्रवासासाठी इंधन आहे. कारण की हे सर्वात कमी आहे 1,00,000 लिटर वरील दिलेल्यापैकी. मुंबई ते लंडन 1,50,000 लिटर, मुंबई ते न्यूयॉर्क 1,30,000 लिटर, मुंबई ते मॉस्को 1,36,000 लिटर. म्हणजे हे सर्व जास्त आहेत मुंबई ते सिडनी या प्रवासाच्या दरम्यान लागणाऱ्या इंधनापेक्षा. तर 1,00,000 लिटर हे मुंबई ते सिडनी या प्रवासाच्या दरम्यान लागते. तर सर्वात कमी इंधन याच प्रवासाच्या दरम्यान लागते. तर आपण इथे उत्तर लिहूया. इथे तुम्ही शॉर्टकट वापरू शकता, पण मी इथे सुद्धा पूर्ण वाक्यात लिहित आहे. सर्वात कमी इंधन मुंबई ते सिडनी या प्रवासादरम्यान लागते. अशा प्रकारे इथे आपण चौथे उदाहरण ही सोडवलेले आहे. आता आपण पाचवे उदाहरण पाहूया, जे पुढच्या पानावर आहे. सर्वात जास्त इंधन कोणत्या प्रवासादरम्यान लागते? इथे आपल्याला असे विचारले आहे की वरीलपैकी सर्वात जास्त इंधन कोणत्या प्रवासादरम्यान लागते? तर याचे उत्तर आहे मुंबई ते लंडन, जे इथे सुद्धा आपल्याला तसाच प्रश्न विचारला होता, फक्त 2 शहरातील आणि इथे प्रवासादरम्यान विचारलेला आहे. तर याचे उत्तर काय आहे? तर पूर्ण वाक्यात लिहित आहे, तुम्ही शॉर्टकट लिहू शकता. सर्वात जास्त इंधन मुंबई ते लंडन या प्रवासादरम्यान लागते. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे.